रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आज विधान भवन नागपूर येथील प्रस्तावित कामांच्या संदर्भामध्ये पाहणी केली आणि आढावा देखील घेतला। साधारणपणे 14 मुद्द्यावरती चर्चा झाली आणि हे 14 मुद्दे एकूणच पूर्वी जे काही एकदा पाऊस आला आणि विधान भवनामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, त्या अनुषंगानं अनेक गोष्टी अद्ययावत करण्याच्या दृष्टिकोनातून देखील याच्यामध्ये चर्चा झाली। शासकीय मुद्रणालयाची सीताबर्डी येथील भूखंड आहे 1852 RG 27,370 चौरस मीटर पैकी 9,670 विधिमंडळास हस्तांतरित करण्याबाबतचा विषय होता। शासकीय मुद्रणालयाची जागा विधान भवन नागपूर ची असलेली त्रिकोण आकाराची नागपूर महानगरपालिकेची जागा, त्या संदर्भामध्ये देखील 0 मैल याचा नागपूर महापालिकेच्या माध्यमातून त्याचं सुशोभीकरण आणि विस्तारीकरण होते। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यासाठी सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर विधान भवनासमोरील मेसर्स कुमार हॉटेल पूनम टावरची जागेच्या संदर्भामध्ये देखील चर्चा झाली। त्यासाठी आम्ही तरतूद देखील केली। जिल्हाधिकारी आणि आमचे उपविभागीय अधिकारी यांच्यामध्ये थेट खरेदीच्या दृष्टिकोनातून किमान 10 वेळा तरी चर्चा झाली, परंतु अजूनपर्यंत अंतिमता त्याच्यावरती निवाडा होऊ शकला नाही। पुन्हा एकदा निर्देश दिलेले आहेत की आपल्या स्तरावरती सध्याच्या रेडी रेकनर्स आणि त्यांची जी काही हरकत होती की जे काही बांधकाम झाले त्या बांधकामाच्या तफावत आहे मूल्यांकनामध्ये, ते फेर एकदा मूल्यांकन करून त्यांच्याबरोबर चर्चा करण्याच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे आणि तसा प्रस्ताव हाय पॉवर कमिटीच्या समोर सादर करण्यात यावा, अशा प्रकारचे देखील आपण निर्देश दिलेले आहेत। त्याचबरोबर विधान भवनामध्ये आता आपण पाहिलं असेल की पूर्ण क्षमतेने मंत्रिमंडळाची स्थापना झालेली आहे। जवळपास 42 मंत्री होते, पैकी आता 1 मंत्र्यांचा राजीनामा झाल्यामुळे 41 मंत्री आहेत, माननीय मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांसमवेत 35 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्री आहेत। एवढ्यांना सगळ्यांना त्यांच्या दालनासाठी जागा उपलब्ध करून देणं हा देखील येणाऱ्या अधिवेशनाच्या कालखंडामध्ये महत्त्वाचा विषय होता। त्या अनुषंगाने देखील चर्चा झाली आणि आपल्या पाठीमागे शेजारच्या जागेमध्ये, मोकळ्या जागेमध्ये गेल्या वेळेस जिथे कॅबिनेट हॉल तयार केला होता, तिथं तात्पुरत्या स्वरूपाचे दालनं उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये देखील चर्चा झाली। त्याचबरोबर आता समित्या देखील गठीत होणार आहेत, समित्यांना देखील आपल्याला जागा समिती अध्यक्षांना उपलब्ध करून द्यावे लागणार आहे। त्याचबरोबर आपण आता पाहतोय की पार्लमेंटचं देखील इमारत तयार झालेली आहे। भविष्यामध्ये डिलिमिटेशन नंतर वाढणारी लोकसभा सदस्यांची संख्या, ज्यावेळेस लोकसभा सदस्याची संख्या वाढेल त्यावेळेस राज्यातली देखील विधानसभा सदस्याची संख्या आफ्टर सेन्सस आणि आफ्टर डिलिमिटेशन वाढण्याची शक्यता आहे। हे लक्षात घेऊन या नागपूर विधान भवनामध्ये राज्याची उपराजधानी इथे देखील एक कंपोजिट प्लॅन तयार करण्याच्या दृष्टिकोनातून सूचना दिलेल्या आहेत की ज्यामध्ये विधानसभा, विधान परिषद, मध्यवर्ती एक सभागृह आणि त्याचबरोबर त्याला जोडूनच एक प्रशासकीय इमारत देखील असावी, अशा प्रकारचा एक परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देखील आपण सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या आहेत।
कारण ती सदस्य संख्या वाढल्याच्या नंतर जे सदस्य निवडून येतील त्यांना बसण्यासाठी तेवढे आसन त्या विधानसभा सभागृहामध्ये नाहीत आणि म्हणून तो देखील आपण विचार केलेला आहे। त्याचबरोबर नागपूरमध्ये विधान भवन, आमदार निवास हे देखील आता जवळपास मला वाटतं 1945 आणि 50 नंतर त्या इमारतीचा विस्तार झालेला नाही आणि काही भागामध्ये झाला तर त्या 3 मजली इमारती बांधलेल्या आहेत, पण पूर्ण FSI युटिलाइज करून लिफ्ट असलेल्या आणि मल्टी स्टोरेज इमारती बांधण्याच्या संदर्भामध्ये देखील प्रस्ताव सादर करण्याच्या निर्देश या बैठकीमध्ये दिलेले आहेत। त्याचं कारण असं आहे की शेवटी आमदार ज्यावेळेस उपलब्ध होतात आणि अधिवेशनाच्या कालखंडामध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था देखील झाली पाहिजे आणि ती चांगल्या पद्धतीची झाली पाहिजे आणि म्हणून सातत्याने तक्रारी येतात आणि दरम्यानच्या कालखंडामध्ये हे जे काही वास्तू तयार होतात, समजा उदाहरणादाखल रवी भवन आहे, आमचे तिथे 12 सूट आहेत, परंतु त्याचे अधिकारच नाहीत, ते अधिवेशनाच्या कालखंडापुरतेच वापरले जातात आणि मग त्याचा मेंटेनन्स असेल ते कोणाच्या ना कोणाच्या वापरात आले पाहिजे। त्या संदर्भामध्ये देखील आपण आता या बैठकीमध्ये प्रस्ताव सादर करण्याचे सांगितले, ते देखील उपलब्ध करून देता आले पाहिजेत आणि म्हणून विधान भवनाच्या अनुषंगाने आमदार निवासाचा देखील विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून प्रस्ताव सादर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगितलेलं आहे। त्याचबरोबर आमदार निवास आणि विधान भवन या दोन्ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येतात, तो प्रस्ताव देखील सांगितलं की या जागा विधानमंडळाच्या अखत्यारीत असल्या पाहिजे। त्या दृष्टिकोनातून PWDचे चीफ इंजिनियर होते, सांगितलं मी आपल्याला शासकीय मुद्रणालयाची जागा त्यामध्ये जे बांधकाम आहे ते किती वर्ष जुनं आहे, ते पुरातत्व विभागामध्ये येते का आणि इतर जागा नव्हत्या का? शासकीय मुद्रणालय देखील हा विधान भवनाचाच आणि महाराष्ट्र राज्याचाच भाग आहे। आता बदलत्या परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये अद्ययावत देखील झालं पाहिजे। आपण जर आता जरी बघितलं तरी तिथं देखील आता नवीन मशिनरी इन्स्टॉल करायचं काम सुरू आहे। त्यामुळं शेवटी या एकाच प्रिमायसिसमध्ये ते घेण्याचं पेसचे मला वाटतं सगळे पत्रकार देखील होते, सिनियर त्यांची संघटना देखील होती, त्यामुळे एकाच प्रिमायसिसमध्ये आपण आणून त्यांना देखील अद्ययावत सुविधा दिल्या पाहिजेत। त्यामुळे पूर्वीचंच पूर्वानुपर चालत असलेली जी काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अद्ययावत आणण्याच्या दृष्टिकोन मला वाटतं काही गैर नाही। शिंदेचा प्रश्न असा होता की त्या मुद्रणालयाची जागेवर जे बांधकाम आहे ते किती वर्ष जुनं आहे ते आणि पुरातत्व विभागामध्ये येते का ते, आणि ती जागा का आपण निवड केली आणि इतर काही जागा होत्या नाही? ती जागा मोकळी आहे, पुरातत्व विभागामध्ये माझ्या माहितीनुसार आत्ताच्या तरी ती येत नाहीये आणि त्यामुळे अशी कुठे काही अडचण असली तरी बेकायदेशीररित्या कुठलंही कामकाज होणार नाही। नियमाने जे बांधकाम आहे ते हेरिटेजमध्ये येत नाही आणि कुठलंही गैर आणि चुकीचं करण्याचा कुठलाही प्रयत्न विधान भवनाचा किंवा विधान भवनाच्या अधिकाऱ्याचा नाही। अनिल कुमारच्या जागेचा प्रपोजल गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू आहे, काय आपलं प्रपोजल काय आणि त्यांचं काय एक प्रपोजल आहे आणि MLA हॉस्टेलला हॉटेलमध्ये कन्वर्ट करणार होते, ते त्याचा विस्तार करणार की हॉटेल राहील? आपण जे एन कुमारची जागा सांगितली ती मी माझ्या अगोदरच्या स्पीचमध्ये सांगितलेलंच आहे। ती जागा घेण्याच्या दृष्टिकोनातून शासन प्रयत्नशील आहे। 10 बैठका झाल्या जवळपास, परंतु त्याच्यामध्ये अंतिम निवाडा होऊ शकलेला नाही। तरी देखील पुन्हा एकदा नागपूर जिल्हाधिकारी आणि SDM यांना संयुक्तरित्या पुन्हा एकदा बोलणी करायला सांगितलेले आहे। त्यांच्या वतीने प्रस्ताव असा होता की त्या जागेचं जे काही बांधकामचं मूल्यांकन आहे ते त्यांना मान्य नव्हतं, रेडी रेकॉर्ड्सप्रमाणे दर त्यांचे लागले नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं। पुन्हा एकदा बैठक घ्या आणि जो काही प्रपोजल व्यावहारिक दृष्टिकोनातून योग्य असेल तो प्रस्ताव हाय पॉवर कमिटीकडे सादर करा अशा सूचना दिलेल्या आहेत। राहिला प्रश्न आमदार निवासाचा प्रश्न अनेक दिवसापासून तिथे अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत। त्याच्यामुळं तिथं सुशोभीकरण करणे, चांगल्या पद्धतीचा दर्जात्मक चांगल्या तिथं रूम्स बनवणे, या सगळ्या सुविधेसाठी आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत। रिवाइज प्रस्ताव आता सार्वजनिक बांधकाम विभाग सादर करणार आहे, त्या अनुषंगाने त्याला मंजुरी देण्यात येईल। कुठलंही 5 स्टार हॉटेल करण्याचा तिथे शासनाचा प्रयत्न नाही। झोपडपट्टीचा काही ठिकाणी आजूबाजूला झोपडपट्टीचा परिसर आहे आणि इथे जेव्हा अधिवेशन असतं
तेव्हा सुरक्षार्थ लावावं लागते. तर या झोपडपट्टीमध्ये SRS स्कीम वगैरे राबवून तो प्लॉट रिकामा करण्यासंदर्भामध्ये काही हालचाली का झाल्या नाही? लागूनच आहे आपल्या. आपण जे सांगताय ते आमच्या विधान भवनाच्या किंवा आमच्या अखत्यारीत विषय येत नाही, परंतु जर काही तसा विषय असेल तर संबंधित विभागाला कळवण्यात येईल. शिंदे साहेब, तुम्ही जे सांगितली एक्सपान्शन होणार आहे, काउन्सिल हॉल बनणार आहे, नवीन विधान भवन बिल्डिंग आहे, हे सगळं किती वर्षाचं आहे? अप्रॉक्सिमेटली टाइम मला वाटतं त्याच्यामध्ये असा वेळ नाही आहे, परंतु आता ज्या पद्धतीनं देशाच्या पार्लमेंटचं काम झालं आणि मला वाटतं की त्या अनुषंगाने जर जनगणना होणार असेल, जनगणनेच्या नंतर डिलिमिटेशन येणार असेल आणि सदस्य संख्या वाढत असेल तर त्या दृष्टिकोनातून तीव्र गतीने हे करावं लागेल आणि ते करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून अगोदर जरी थोडं डिले झालं असेल तरी आता मिशन मोडवरती हाती काम घेऊन याला अंतिमता मंजुरी देण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टिकोनातूनच माझी ही भेट आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता हा प्रस्ताव तयार होती. त्याला मान्यतेसाठी हाय पॉवर कमिटीची बैठक बोलावी लागेल आणि त्याच्यामध्ये आणखी विस्ताराने चर्चा होईल. त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या देखील आणखी काही सूचना आहेत, आणखी काही जास्तीच्या त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत, ते देखील या संदर्भामध्ये अधिकचं बोलणार आहेत. त्यामुळे त्यांच्याशी देखील या संदर्भामध्ये सखोल अशी चर्चा करावी लागेल. सर, 0 माईलचं जे मेट्रो स्टेशन आहे 20 मंजिलच्या, तिथे पण ऑफिससाठी जागा मागितलेली होती, यापूर्वी बोललेलं होतं. नाही, आमच्याकडे तसे काही प्रपोजल नाही. कुठलीही जागा कोणालाही न विचारता घेतली जाणार नाही. उद्योग विभागाची जागा ऑलरेडी आमच्याकडे दिलेली आहे. त्यांनी एक अट घातलेली आहे. ती अट काढून टाकण्यासाठी त्यांनी FCIचं गोडाऊन मागितलेलं आहे. पुन्हा तो नव्याने प्रस्ताव उद्योग विभागाकडे मी पाठवण्याचं सांगितलेलं आहे. त्यामुळे वारंवार आपण जे प्रेसचं सांगता आहे, प्रेस ही शासनाची आहे. तो शासनाचाच एक अविभाज्य घटक आहे आणि भाग आहे. त्यामुळं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि गव्हर्नमेंटच्या प्रिमायसिसमध्ये गव्हर्नमेंटची प्रेस असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळं बदलत्या परिस्थितीनुसार आधुनिक प्रेस निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून यथायोग्य सगळे त्यांना राईट्स राहतील आणि शेवटी ती प्रेस चांगल्या दर्जाची असली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून त्यांचं देखील कन्सेंट आम्ही घेणार आहोत आणि शेवटी तो शासनाचा जे एक भाग आहे. त्यामुळे जागा घेण्याचं त्यांना तिथून काढून टाकण्याचा कुठलाही प्रश्न नाही. दिवाळी अधिवेशनासाठी सर एक्झिस्टिंग बिल्डिंगचं काय plan आहे, जे हेरिटेज स्ट्रक्चर्स आहे, याचा काही प्लॅन आहे का? याला कुठे करायचं? हेरिटेज बिल्डिंग ॲज इट इज राहील. त्याच्यामध्ये काही चेंज उपयोग करणार तुम्ही? त्याचा उपयोग आहे ना, त्याचा आहे तोच उपयोग होणार. आणखी जास्तीचं काही इंटरनल त्याच्यामध्ये चेंजेस करायचे असेल तर त्याला करा. म्हणजे असं म्युझियम सारखं किंवा असं काही असं ते असं काही अजून तसा काही विचार नाही, परंतु या बिल्डिंगला हात लावणार नाही. ही बिल्डिंग हेरिटेज आहे आणि ही तशीच ठेवणार आहे. सर, शासकीय इमारतांचं नूतनीकरण करत आहात, बिल्डिंग बनवतात, ते छान आहे. परंतु जे 100 वर्ष जुने किंवा 150-200 वर्ष जुने जे झाडं आहेत त्याला त्याची कटाई म्हणजे काटण्यात येत आहे, त्याला कटाई करण्यात येत आहे. असे 40 ते 50 झाडं आहेत. एक जिल्हाधिकारी कार्यालय आहे आणि साबा म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 त्याचे डेव्हलपमेंट होत आहे. तिथेही माझी 40 ते प्रेस 50. विधान भवन नाही, एक परिसरासाठी मर्यादित आहे. नाही, एक प्रश्न केला मी. प्रश्न मी सभापती आहे त्यामुळे बाहेरच्या मला माहीतच नाही, त्याचं उत्तर कसं देणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी काय केलं, बांधकाम विभागाने काय केलं, इरिगेशनने काय असा केलं, एक प्रश्न. तो प्रश्न माननीय पालकमंत्री, माननीय इथले आमदार ते चांगलं देऊ शकतील माझ्यापेक्षा. शिंदे साहेब, पुरवठा विभागाने जमीन दिल्यास नकार दिला आहे का? त्या जो काही त्यांचे उद्योग विभागाची जागा विधान भवनाला आवश्यक होती ती त्यांनी दिलेली आहे. परंतु त्याच्यामध्ये एक अट टाकून दिली आहे की FCIची जागा ते 5 गोडाऊन्स आहेत ते आमच्याकडे द्यावे, असं एक त्याच्यामध्ये त्यांनी अट घालून दिले. तो प्रस्ताव फेर सादर करण्याचे मी निर्देश दिलेले. शासन स्तरावरती त्याचा निर्णय होईल. शिंदे साहेब, तुम्ही पॉलिटिकल बोलणार असाल तर राहुल गांधी यांनी काय बोलणार? शिक्षक घोटाळा झालाय नागपूरमध्ये, 580 शिक्षकांचा सभापती म्हणून काही सुमोटो ऍक्शन काही याच्यात घेणार आहे? मला माहीतच नाही आणि जर तो विषय सभागृहात आला तर त्याच्यावर चर्चा होईल. धन्यवाद. आपल्याला ठीक आहे.
बटन लावतो. येस. करतील आणि ही जागा विधान मंडळाच्या अखत्यारीत येईल अशा संदर्भामध्ये देखील आपण सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर 160 खोल्यांचं ते सांगितलं. 160 खोल्या ज्या आहेत तिकडे 160 खोल्या आहेत, त्याचं 1945 मध्ये बांधकाम झालेलं आहे. त्याचंच आता आपल्याला मल्टी स्टोरेजमध्ये पूर्ण FSI युटिलाइज करून बिल्डिंग बांधणं आवश्यक आहे. कारण येणाऱ्या जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची राहण्याची सोय झाली पाहिजे, अधिकाऱ्यांना देखील व्यवस्था उपलब्ध करून दिली पाहिजे. आणि तर त्या कालखंडामध्ये येणारे अधिकारी आत्ता असणारी संख्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. आणि जास्तीची तिथं हे देखील आपल्याला गाळे बांधता आले पाहिजे, रूम्स बांधता आले पाहिजे, त्या दृष्टिकोनातून देखील आपण सांगितलेलं आहे. आणि आमदार निवासाची दुरुस्ती आणि विद्युत विषयक देखील अद्ययावत करण्याचं त्यामध्ये सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं साधारणतः आढावा घेत असताना बाबी समोर आलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण विस्तारित आमदार हे विधिमंडळ करत असताना प्रेसची जागा घेतलीच आहे, प्रेसची जागा घेण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिल्याच आहेत. पण त्याचबरोबर 0 माईलच्या आणि प्रेसच्या जागेमध्ये एक फॉरेस्ट विभागाची देखील ऑफिस आहे, ते देखील महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येतं. त्यामुळं विधान भवन हे एक प्रेस्टिजियस विषय आहे, नागपूर उपराजधानी आहे आणि म्हणून चौरस आणि चांगल्या पद्धतीची वास्तू कंपोजिट प्लॅन तिथे तयार झाला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून त्या फॉरेस्टच्या जागेच्या ऑफिसच्या संदर्भामध्ये देखील वस्तुस्थिती अहवाल तपासून पाहण्याच्या संदर्भामध्ये देखील सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळं अशा पद्धतीनं येणाऱ्या कालखंडामध्ये विधान भवन नागपूरचं चित्र बदलण्याच्या दृष्टिकोनातून, नव्याने करण्याच्या दृष्टिकोनातून, अत्यावश्यक सेवा सर्वांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून आजची ही बैठक होती. आजचा हा माझा दौरा होता, त्या अनुषंगाने चर्चा झालेला आहे. तर आपल्या बिल्डिंग समोर एक बिल्डिंग आहे विधान भवन समोर, त्याला सगळीकडे 150 कोटी रुपये दरवर्षी मेंटेनन्ससाठी खर्च होतात. त्याच्या बातम्यात गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय. हे नव्यानं होतंय, चांगलंच आहे, कारण की वन टाइमच इन्व्हेस्टमेंट होईल. यावेळेस जे टेंडर्स निघाले होते त्याच्यात जवळपास 50%, 40% पण बिलो, म्हणजे अजित पवारांचा जो बंगला उपमुख्यमंत्री विजय दुर्ग, त्याच्यातून जवळ 40% बिलो काम टेंडर त्यांनी घेतलं होतं. तर हे नव्यानं झाल्यामुळे हे सगळं जे मेंटेनन्स आहे याच्यातही काही खर्च बचत होणार आहे, तुझं लक्ष राहणार आहे PWDच्या कामाकडे. आपण अगदी छान आणि व्यवस्थित प्रश्न विचारला. शासनाचं हित ज्याच्यात आहे तो प्रश्न विचारला आहे. तेच माझ्या आणि आमच्या दोन्ही सचिवांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळं 1 महिन्यासाठी आपण एवढा मोठा खर्च करतो, त्यापेक्षा मेंटेनन्स केला आणि ती जर सार्वजनिक किंवा आता आपण पाहिलं असेल की आमदार निवासमध्ये काही ठिकाणी रूम्स देतो आपण, काही ते रेस्टॉरंट वापरण्यासाठी देतो, तशा पद्धतीचं काही करता येईल का? शेवटी हे सस्टेन झालं पाहिजे, मेंटेनन्स झालं पाहिजे. शेवटी 1 महिन्यासाठी 200 कोटी रुपये खर्च करायचा आणि 12ही महिने जर चालवण्यासाठी 50 लाख रुपयामध्ये जर त्याचा मेंटेनन्स होत असेल तर मग याच्यातलं कोणता पर्याय निवडायचा हे देखील मी अधिकाऱ्यांना सांगितलं. तशा प्रकारचा प्रस्ताव सादर करायला सांगितलंय आणि त्या प्रस्तावाच्या अंती त्याच्यामध्ये निर्णय घेणार आहोत. शिंदे साहेब हे जे आमच्या विधान भवनाचा जेवणासाठी आपल्याला व्यवस्था केली आमदार निवासला, तर आपण सर्वांनी यावं ही विनंती आहे. धन्यवाद.